आणि ज्ञानेश्वरीकडे वळत नाही, कारण की ते असं झालंय की ती आध्यात्मिक ग्रंथ आहे असा एक लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे आधीपासूनच. कारण की लोक आपण कसं त्या ओव्या प्रवचनात किंवा कीर्तनात वगैरे घेतो, त्यामुळे ते असं झालंय की हा बाबा हे देवाचं आहे किंवा आध्यात्मिक आहे. त्यामुळे लोक यंग जनरेशनचं पण असं झालंय की हे काय करायचंय, आपल्याला एज्युकेशन घ्यायचंय ना, हे अध्यात्म आहे, आपण हे नंतर पण करू शकतो म्हातारे झाल्यावर. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या AW म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि अगेन एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तर आज थोडी एक्साइटमेंट जास्त आहे, कारण आजचा जो व्हिडिओ आहे, आज जी व्यक्ती आपल्यासंग जुडलेली आहे ती 7 समुद्रापलीकडून US मधून आपल्यासंग ऑनलाईन जुडलेले आहेत. तेव्हा मजा तर येणारच आहे. USO वारकरी म्हणजे युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी या संघटनेच्या माध्यमातून संतांचं जे साहित्य आहे, मग ती ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल किंवा ज्ञानोबा तुकोबांच्या आदी करून संतांच्या परंपरा ज्या असतील त्या जगाच्या समोर विविध भाषेतून घेऊन जाण्याचं काम ही संघटना सध्या करत आहे. आणि याच संघटनेतला एक चेहरा आपण सध्या इंस्टाग्रामवरती चांगलाच पाहताय, जो की आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या चेहऱ्याशी आज आपण बोलणार आहोत. तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो मॅडमचं थेट US मधून. मॅडम, सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. कसे आहात? मी एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहेत? मी अगदी मस्त आहे. खरं तर माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली, की इतक्या लांबून व्हिडिओ होतोय आणि तेही आता कदाचित मध्ये कसा होईल मला माहीत नाही आहे, पण चला आय होप चांगला होईल व्हिडिओ आणि लोकही एन्जॉय करतील. तेव्हा माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही बिलकुल प्रवाहाच्या विरुद्ध तिथे ॲज एक वारकरी जीवन म्हणून थोडंफार जीवन वारकरी संप्रदायाचं जगता आहात. मग इतक्या लांब जिथं की आपल्या मातीचा बिलकुलच गंध नाही आहे, तिथं आपल्या मातीचा गंध घेऊन राहणं, एक वारकरी म्हणून राहणं, हा नेमकं कसा अनुभव आहे बरं? खरं तर खूप मिस करतेय मी. परदेशात राहून वारकरी होणं खरं तर अवघड आहे, कारण की सगळंच वेगळं आहे. त्यांचं ट्रेडिशन, कल्चर, सगळ्या गोष्टी, संस्कृतीच वेगळी आहे ना पूर्णपणे. त्यामुळे फरक पडतो. आणि आपल्या वारकऱ्यांचं कसं एकदम असं निवांत, प्रेमळ सगळ्या गोष्टी असतात. पण तरी मी करते सगळ्या गोष्टी. मी आपल्या इथे करते हरिपाठ, हे ते सगळं. अच्छा, म्हणजे डेली हरिपाठ वगैरे चालतो तुमचा? हो, डेली पूजा, हरिपाठ चालतो आमचा, आणि एकादशीही करते. सगळं म्हणजे प्रॉपर सगळं इथे आहे. खरं तर या गोष्टीचा आदर्श महाराष्ट्रातल्या तरुणांनी घ्यायला हवा, की एक आपल्यातलाच चेहरा जो की US मध्ये इतक्या लांब राहून सुद्धा तिथं आपल्या आईवडिलांची परंपरा असेल किंवा जे संतांच्या परंपरा असेल त्या तिथं कायम ठेवतोय, आणि आपण इथं राहून या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. तेव्हा कुठेतरी थोडासा आदर्श या पिढीने आजच्या घ्यायला पाहिजे याच्यामधून. तेव्हा माझा पुढला प्रश्न असा आहे की कोणत्याही एका गोष्टीला आपल्या घरामध्ये त्या गोष्टीचं आधी वातावरण पाहिजे. म्हणजे संगीत जर आपल्याला शिकायचं असेल तर थोडं ते रक्तात आलं पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी सगळ्या पुढे जाऊन चांगल्या प्रकारे होतात. असंही होतात नाही असं नाही, पण एक प्रॉपरली वेने करायच्या असतील तर. तेव्हा तुम्ही या संघटनेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या किंवा गाथा, अभंग यांचे अर्थ इंग्लिशमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहात आणि भविष्यात ही संकल्पना खूप मोठी करणार आहात. तेव्हा याची प्रेरणा कशी मिळते बरं? नेमकं हे घरातूनच चालत आलेलं आहे का वारकरी संप्रदायाच्या सगळ्या ह्या गोष्टी? इट्स अ लॉंग स्टोरी. खरं तर म्हणजे माझा प्रवास जसा चालू होईल तसं मी सांगते तुम्हाला. माझे वडील ते 20 वर्ष झाले वारी करतायत. आळंदी ते पंढरपूरची वारी त्यांची चालू आहे. तर पण आम्ही म्हणजे मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते. 2022च्या पासून मी पण वारी करायला लागले, आळंदीपासून पंढरपूर पर्यंत. मग तेव्हा मला खरं तर असं सांगता येईल की मला मी सापडले वारीमधून. वारी केल्यामुळे मला इतक्या गोष्टी समजल्या आणि इतक्या गोष्टींचा अनुभव आला की आतापर्यंत आपण जे करत होतो ते काय होतं, खरंच किती चुका झाल्या, किती काय सगळं मला ते म्हणजे अनुभवलं. आणि मग वारी पासून हळूहळू मग माझं एक एक गोष्ट चेंज होत गेली. जसं की हरिपाठ म्हणा, कीर्तन म्हणा, भजन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागले.
आणि मग मग प्रवचन कीर्तन हे सगळं ऐकून मग माझी ज्ञानेश्वरीकडे ओढ वाढली. आणि मग मी फक्त मला काही माहिती नव्हतं की कशी काय नक्की त्यामध्ये किंवा काय. आणि मी भगवद्गीताही त्याच्या आधी वाचलेली नव्हती. मी डायरेक्ट ज्ञानेश्वरी हातात घेतली. आणि मी ऐकलं होतं बऱ्याच, म्हणजे मी नामदेव शास्त्रींचं ऐकते, त्यांचं चिंतन, परत आळंदीमधले जे काही गुरुवर्य आहेत चांगलं प्रवचन करतात. परत मी माझ्यासाठी कुरेकर बाबा हे गुरु आहेत माझे. तर मग त्यांचा सगळ्यांचा आदर्श घेऊन ते जसं सांगतील तसं मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आधी. फक्त नुसत्या ओव्या वाचल्या. आणि पण ते वाचून पण मला असं एक ऊर्जा वाटली. असं समजलं नाही मला काय आहे ते माहिती नव्हतं मला. पण मला असं मी स्वतःला जाणत गेले त्यातून. नंतर मग हळूहळू मी अर्थ वाचायला चालू केला. आणि मग मला एवढी ओढ लागली की म्हणजे मी आता रोज एक ओवी का होईना, म्हणजे मला टाइम मिळेल नाही मिळेल, एक ओवी का होईना मी रोज वाचते. पण अर्थासकट वाचते मी आता, कारण की मला अर्थ समजून घ्यायला खूप आवडतो. आणि त्याच ओव्यांचा अर्थ तुम्ही युएसओ वारकरी या इन्स्टाच्या हँडल मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवत असता आणि आम्ही ते ऐकतही असतो आवडीने. हो हो हो, तेच मी आत्ताच जस्ट चालू केलं. कारण की मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी आहे ना आजच्या जनरेशनने वाचायची खूप गरज आहे. त्यामुळे मी तो एक उपक्रम छोटासा चालू केलाय माझ्या प्रयत्नानुसार, म्हणजे मला जसं जमेल शक्य होईल तसं. तुम्ही म्हणालात आता की वारी होती, त्याच्यामध्ये मी स्वतःला जाणून घेतलं. मग ती पहिली वारी कधी होती बरं तुमची, आणि त्या वारीचा अनुभव कसा होता एक तुमचा स्वतःचा? हा, म्हणजे माझे वडील 20 वर्ष झाले करतात. त्याच्या आधी नव्हती, माझ्या वडिलांपासून चालू झाली असं म्हणावं लागेल. वडील करायचे माझे, म्हणजे आता 20वी वारी झाली आता ह्या वर्षी. पहिली वारी मी 2022 मध्ये केली, म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर जी होती ती. त्याच्या आधी म्हणजे मी पप्पांसोबत जायचे, एखादा टप्पा वगैरे करायचे मी. पण तेव्हा असं एवढं ओढ नव्हती वाटत, किंवा माऊलींविषयी किंवा संतांविषयी आपल्या, किंवा ती वारी का करतात एवढे लाखो लोक का एवढा त्रास सहन करून स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे झोकून देतात. सगळं आपलं देह भान विसरून जातात त्या 15-20 दिवसांमध्ये. म्हणजे तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा ती वारी केली ना, तेव्हा समजलं की काय तो अनुभव आहे, काय तो एकदम खरंच परमानंद म्हणजे वारी आहे. तुम्ही आता म्हणाला की कुरेकर बाबा तुमचे गुरु आहेत, आणि आज संप्रदायामध्ये सगळेच जण माझ्यासहित त्यांना ज्ञानेश्वर माऊलीच्या स्वरूपातच पाहतायत. तेव्हा ॲज अ गुरु म्हटल्यानंतर त्यांची पहिली भेट किंवा ते पहिलं दर्शन किंवा तो पहिला त्यांच्या दर्शनाचा अनुभव तो कसा होता बरं, आणि तो कधी झाला नेमकं? बाबांना मी आळंदीमध्ये, म्हणजे मी दर 15 दिवसाला आळंदीमध्ये जाऊन माऊलींचं दर्शन घ्यायचे जेव्हा मी भारतामध्ये होते. तर असंच मग मी कीर्तनाला वगैरे जायचे. मग एकदा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं कीर्तन होतं, त्यामध्ये बाबांचंही कीर्तन होतं. तेव्हा मी गेले होते आणि तेव्हा मला खूपच भावलं. आणि बरेच म्हणजे आता आमच्या आमच्या दिंडीमधले जे काही लोक आहेत त्यांच्याकडून पण, म्हणजे ते जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत, मग त्यांच्याकडून पण मला खूप गोष्टी समजल्या की काय आहेत ते. किंवा आळंदीमध्ये जे काही ओळखीचे लोक आहेत त्यांनी पण बऱ्याच सांगितलं की कुरेकर बाबांना किती मानतात, किंवा ते त्यांनी खूप हे केलेलं आहे. मग त्यामुळे मग त्यांच्याकडे मला जास्त हे वाटलं आणि त्यांच्याकडूनच मी माळ घातली. अगदीच. युएसओ वारकरी, ज्याचा मी पहिल्यांदा अर्थ सांगितलेला आहे लोकांना, पण तरी बी ही संकल्पना काय आहे, याची काय उद्दिष्ट आहे नेमकं, तुम्ही थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. ओके. युएसओ वारकरी म्हणजे याचा फुल फॉर्म बघा, युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी. इट्स म्हणजे युनिव्हर्सल, ही एक इंटरनॅशनल, म्हणजे हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं लिमिटेड नाहीये. कारण माऊलींनी पण पसायदानामध्ये मागितलंय, आता विश्वात्मके देवे, म्हणजे पूर्ण विश्वात्मक देवाला ते मागणं मागतायत. म्हणजे ते ऑलरेडी युनिव्हर्सलच होतं, पण ते आपण कुठेतरी आपल्याला ते स्प्रेड करता येत नव्हतं. त्यासाठी ही
ही एक संकल्पना तयार केली आहे की युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी, म्हणजे सगळ्यांना आपण त्या कम्युनिटीमध्ये घेऊन सगळ्यांनी स्वतःचा उद्धार करावा, यासाठी ही एक संकल्पना आहे. आता वारकरी संप्रदायाचा जी प्रचाराची किंवा जे जगभरात पोहोचवण्याची जबाबदारी आहे ती येणाऱ्या यूथची आहे आणि तो यूथ जो आहे तो एज्युकेटेड असला पाहिजे, मीन्स त्याला भाषा जमल्या पाहिजेत, इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल, जास्तीत जास्त इंग्लिश भाषा त्याला जमली पाहिजे. तेव्हा येणाऱ्या पिढीने वारकरी संप्रदायाचा प्रचार कशा प्रकारे करावा बरं? जसं की नामदेवरायांनी 700 वर्षापूर्वी पंजाबला जाऊन तिथे संप्रदायाचा प्रचार केला, या सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा येणाऱ्या पिढीने त्या कशा प्रकारे केल्या पाहिजेत बरं? तुम्हीच आता एक्झाम्पल दिलं की नामदेवरायांनी पंजाबला जाऊन हिंदीमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार सुरू केला होता, पण तो कुठे मग तोच कंटिन्यू राहायला हवा होता, किंवा तेच कंटिन्युएशन आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक देशातली, प्रत्येक भागातली भाषा जर आपल्याला कळाली किंवा त्या भाषेला आपण आत्मसात केलं तर आपण नक्कीच आपली जो संप्रदाय आहे किंवा आपल्या संतांचं जे वाङ्मय आहे ते आपण नक्कीच त्या भाषेतून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. कारण की फक्त महाराष्ट्रामध्ये कीर्तनं होतात आणि बाहेर कसं हिंदीमधून, आता आपण भारतामध्ये हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, तर हिंदीमधून नक्कीच करायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. कारण आणि हिंदी कसं आपल्या लोकांना लवकर आत्मसात पण करता येईल आणि तसंच इंग्रजीमध्येही, पण इंग्रजीला थोडा वेळ लागेल असं मला वाटतंय. कारण की खरंच अवघड आहे, कारण कीर्तन करणं इट्स अ टास्क. ज्ञानेश्वरी वर आपण मगापासून बोलतो आहात आणि तुम्ही त्याच माध्यमातून आमच्या समोर आलेले आहात. तेव्हा काय आहे की कोणताही आज एखादं पुस्तक असेल तर त्याच्यात जर आजच्या घडीच्या काही गोष्टी असतील तर त्या पुस्तकाला लोक वाचायला प्रेफर करतात. जास्तच पुरातन असेल तर मग थोडंसं आजची एज्युकेटेड पिढी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा आजच्या काळात लागू पडणाऱ्या किंवा आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणाऱ्या अशा काही ओव्या किंवा असे काही अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत का बरं, जेणेकरून यूथला कळावं की ज्ञानेश्वरी आजचीच आहे, अपडेटच आहे म्हणून? ज्ञानेश्वरीमध्ये तर विज्ञान तर आहेच आहे, म्हणजे विज्ञानाची सुरुवातच ज्ञानेश्वरीपासून आहे असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपण वाचल्यानंतर कळतात की अरे ह्या गोष्टी तर माऊलींना आधीपासूनच माहिती होत्या, पण त्या नंतर इन्व्हेंट झाल्यात किंवा त्यांचा शोध नंतर लागलाय. फॉर एक्झाम्पल गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला, तर त्यामध्ये एक माऊलींची ओवी आहे, का परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागवते दरी पडले तरी पृथ्वीची वरी. म्हणजे कोणताही परमाणू आपण पृथ्वीवरती किंवा वाऱ्याच्या ह्याने उडेल, पण तो शेवटी जमिनीला येऊनच मिळणार आहे. हे नंतर न्यूटननी इन्व्हेंट केलं होतं, पण हे माऊलींनी आधीच सांगितलेलं आहे. परत जलापासून विद्युत निर्मिती करायचं पण एडिसनने त्याचा शोध लावला होता 1800 मध्ये, आणि माऊलींनी ते आधीच सांगितलं होतं, मग त्या उदकाचे आवेशे प्रगटले ते तेज लखलखीत दिसे, तिये विजू माझी केले सलील काही. म्हणजे पाण्याच्या घर्षणाने वीज निर्मिती होते, हे माऊलींनी आधीच सांगितलेलं आहे. असे बऱ्याच गोष्टी, बरेच ओवी आहेत, सांगायला कमी पडेल खरं, वेळ पुरणार नाही. अगदीच. तर माझा पुढला प्रश्न असा होता की जगात जेवढी काही पुस्तकं आहेत तेवढ्या पुस्तकापेक्षा सगळ्यात जास्त ज्ञान किंवा त्या पुस्तकांच्या आधी ज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे किंवा होतं, तर तरीही आजची यूथ पिढी ज्ञानेश्वरीकडे येत नाहीये किंवा जे शिक्षक लोक आहेत तेही ज्ञानेश्वरी वाचा असं प्रेफर करत नाहीत मुलांना. तेव्हा याचं कारण काय असू शकतं आणि त्यांनी यावं का बरं इकडे? हो, नक्कीच. मी तुम्हाला आधी सांगितलं की यूथनी, यंग जनरेशनने ज्ञानेश्वरी वाचणं खूप अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट पण होईल आणि आपल्या भारताची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण त्याच्यावरती डिपेंड आहे असं मला वाटतं. कारण की आणि ज्ञानेश्वरीकडे वळत नाही, कारण की असं झालंय की ती आध्यात्मिक ग्रंथ आहे असा एक लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे आधीपासूनच. कारण की लोक, आपण कसं त्या ओव्या प्रवचनात किंवा कीर्तनात वगैरे घेतो, त्यामुळे ते असं झालंय की बाबा हे देवाचं आहे किंवा आध्यात्मिक आहे. त्यामुळे यंग जनरेशनचं पण असं झालंय की
हे काय करायचंय आपल्याला एज्युकेशन घ्यायचंय ना, हे अध्यात्म आहे, आपण हे नंतर पण करू शकतो म्हातारे झाल्यावर, असं ते लोकांचा एक दृष्टिकोन झालेला आहे. आज आपण पाहतो आहोत की बऱ्याच वेळेस विद्यार्थी तर व्यसन करतातच, पण बरेचसे शिक्षकही शाळा झाल्यानंतर, की म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाहीये, पण बऱ्याच वेळेस काही गोष्टी पाहिलेल्या आहेत मी की शाळा झाल्यानंतर ते सुद्धा त्या गोष्टी करतायत. मग कदाचित त्याच्यामुळे या गोष्टी होत असाव्यात का बरं, की त्यांनाच तेच त्या गोष्टीमध्ये आणखी इन्व्हॉल्व नाहीत, मग ती पिढी कशी समोरची होणार? हा, तेही एक बरोबरच आहे म्हणा, पण व्यसनाधीन होतात आजकालची पिढी तर खूपच, म्हणजे त्यांना व्यसन फक्त अल्कोहोलचंच तर नाही, पण मोबाईल म्हणा किंवा कोणत्याही सगळ्या म्हणजे विषयासक्त गोष्टींचं व्यसन लागले असं म्हणावं लागेल. सगळेजण विषयांच्या मागे किंवा एंटरटेनमेंट मिळाली पाहिजे, आपल्या इंद्रियांना सुख वाटेल अशाच गोष्टी करायच्या, असं ते एक हे झालेलं आहे की आपल्याला जर काही त्रास झाला शरीराला की त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी एंटरटेनमेंट हीच एक गोष्ट आहे, असं ते लोकांचा समज होत चाललाय. आणि त्यासाठीच लोक पैसे कमवणं म्हणा किंवा काही घर गाडी घेणं, स्वतःच्या इंद्रियांना सुखी ठेवणं, हेच एक आपले या जनरेशनची काय म्हणतात मेंटॅलिटी झाली आहे. कदाचित जर आजच्या पिढीने ज्ञानेश्वरी किंवा एखाद्या व्यक्तीने ज्ञानेश्वरी वाचली, आजच्या एखाद्या युथने, तर त्याला ज्ञानेश्वरीपासून काय फायदा होईल किंवा फायदा होईल का काही त्याच्या जीवनामध्ये? नक्कीच नक्कीच. जसं की तुम्ही माझंच एक्झाम्पल घेते मी ज्ञानेश्वरी माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी मी पूर्णपणे म्हणजे डिफरंट होते, मी डिफरंट कॅरेक्टर, मी खूप चुका केल्या, खूप म्हणजे काय म्हणतात पाप केलं असं म्हणते, आणि माझा दृष्टिकोन पण वेगळा होता आयुष्याकडे बघण्याचा, किंवा म्हणजे मला पैसे कमवायचे आहेत, मला चांगलं करिअर बनवायचंय, हे तर होतं, ते अजूनही म्हणजे आहे, ते प्रत्येकाचं असणारच करिअर. मग पण तेच ना, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं आहे, परमार्थ करावा पण तो संसारात राहून करावा. हे कसं करावं हे वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो. आणि जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचू ना, तेव्हा आपल्याला कळेल की खरंच परमार्थ आणि आपला जो प्रपंच आहे ह्याचा तोल कसा करायचा ना, तो ज्ञानेश्वरी वाचून नक्कीच समजतो. बरं, आता एक थोडं तुमच्या बाबतीत विचारायचं झालं तर वैयक्तिक तुम्हाला विचारतो मी हा प्रश्न, की एक कुठली ओवी किंवा कुठला तो अध्याय बरं की जो की जास्त त्या ओवीने किंवा त्या अध्यायाने जास्त पहिल्यांदा असं प्रभावित केलं आणि ज्ञानेश्वरीकडे आपण यावं असं भाग पाडलं, आणि आजच्या युथलाही ती ओवी किंवा तो अध्याय प्रभावी ठरेल? तसे सगळेच अध्याय तसे प्रभावीच आहेत म्हणायला गेलं तर, पण माझा आवडता असा 2 आहेत तसे. 9वा अध्याय आवडता आहे आणि 12वा अध्याय. 9वा अध्याय कसा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरीचं सार जे आहे आपण म्हणू शकतो की ते 9व्या अध्यायामध्ये आहे. त्यामध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, सगळ्या गोष्टींचं 9व्या अध्यायामध्ये म्हणजे एक काय म्हणतात सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत त्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये. त्यामुळे मी जास्त अजून जवळ आले ज्ञानेश्वरीच्या. आणि 12वा अध्याय हा माझा पर्सनल आवडता आहे, कारण की त्यामध्ये इतकं सुंदर प्रेम आणि भक्तीचं म्हणजे अर्जुनाची आणि भगवंतांची भक्ती त्यामध्ये इतकं सुंदर रीतीने वर्णन केलंय ना माऊलींनी, खूप सुंदर. त्यामुळे तो माझा खूप आवडता आहे. बरं, अगदीच. ज्ञानेश्वरीची किंवा गाथ्याचे तुकोबाच्या अभंगाचे प्रवचन हे हिंदीमधून, इंग्लिशमधून, अशा विविध भाषेमधून रेकॉर्ड करून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं युएसओ वारकरीचं जे आहे ते संकल्पना आहे असं आपण पहिल्यांदा बोललो. तर आजच्या जे की युएसओ वारकरीशी जोडलेले नाहीत त्याही पिढीने जी की तेही मुलाखत पाहत आहेत त्यांनीही अशा गोष्टींवर काम करायला हवं का बरं, की बाबा विविध भाषेतून आपले प्रवचन रेकॉर्ड करा किंवा आपले कीर्तन रेकॉर्ड करणे, या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत का बरं? नक्कीच नक्कीच. मी उलट ह्यासाठी खरंच म्हणजे एका पायावर तयार आहे, कारण की मलाही खूप इच्छा आहे की आपली ज्ञानेश्वरी, आपली गाथा, आपलं वाङ्मय सगळं इतकं सुंदर साहित्य आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, असं जगामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुणी लिहू शकलेला नाही आजपर्यंत. मग तो जगाने वाचला पाहिजे. बरं, आता थोडासा प्रश्न विचारत आहे मी, की तुम्ही ज्यावेळेस येते तुम्ही म्हणाले की मी पूजा वगैरे दररोज करते, पण ज्यावेळेस पूजा करता किंवा हरिपाठ वाचता
तेव्हा तिथले जे फ्रेंड्स आहेत तुमचे जे की US मधले झालेले आहेत, आता तुम्ही जिथले राहतात तिथले मेल फिमेल कोणी असो, तर ते म्हणत नाहीत का बरं बाबा की काय आहे, काय वाचतात, व्हॉट इज दिस, असं वगैरे काही? हा, म्हणजे विचारतात मला तू काय करतेस हे ते, पण त्यांना काय आता, त्यांना आता सध्या तरी लगेच कळणार नाही. मी सांगते की इट्स ऑर रिलिजियस थिंग आणि वी हॅव टू डू दिस डेली, आणि असं सांगते मी त्यांना. बरं, आता तुम्ही जे यावोवेंचा अर्थ मला सांगत असता इंस्टावरती वगैरे, मग ते व्हिडिओ तिथले पण काही लोक पाहतच असेल, तुमचे जे फ्रेंड्स आहेत वगैरे, ते मग ते कधी विचारतात का, किंवा त्यांच्यातला कोणी तुमच्या कार्याला पुढे नेण्यासाठी इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करत आहे का, की बाबा ज्ञानेश्वरी काय आहे, गाथा काय आहे, हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत आहे, असं कोणी भेटलं का बरं तुम्हाला तिथे? हो हो हो, आमच्या म्हणजे माझ्या क्लासमधले आता बरेच जण झालेत माझे फ्रेंड्स आता इंस्टाग्रामवरती वगैरे. मग त्यांनी बऱ्याच जणांनी पाहिलं, तर त्यांनी विचारलं मला, हे नक्की तू काय सांगतेस? मग मी त्यांना एक्सप्लेन केलं की आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांनी हे सांगितलेले, ज्ञानेश्वरी सांगितली, त्यामध्ये एवढं नॉलेज आहे, सायन्स आहे, हे सगळं त्यांना मी एक्सप्लेन केलं. मग त्यानंतर एक जण तरी, म्हणजे एखाद दोघं तरी मला विचारलं आणि ते मला बोलले की बाबा तू हे जे करतेस ते खूप चांगलं आहे आणि मलाही आवडत आहे. असं जास्त नाही जण बोलले, पण एक दोन, पण स्टार्टिंग तर कुठेतरी झालीये असे मला वाटते. अगदीच. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही इतक्या लांब, इतक्या दूरवरून या चॅनलसाठी वेळ दिलात. खरं तर तुम्ही तिथे अभ्यासासाठी गेला आहात आणि तुमच्या अभ्यासात डिस्टर्ब करून या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, तरी आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतो मी. आणि मित्रांनो, तुम्हालाही सांगणं आहे की आजचा व्हिडिओ या हेतूसाठी केलेला आहे मी की बाहेर जाऊन सुद्धा लोक या गोष्टी अंमलात आणतायत, स्वतःच्या जीवनात उतरवत आहेत, पण आपल्या इथले लोक, मग त्याच्यामधली काही वारकरी पिढीही असेल जे की अगदी स्क्रिप्टेड पद्धतीनं कीर्तन करत असतील, सॉरी मी हे गोष्टी बार बार बोलत आहे, पण त्यांनी या गोष्टी अंमलात आणायला पाहिजेत. मला वाटतं मॅडम काही कीर्तनकार वगैरे नाहीत, पण तरीही त्यांना आवडतं ओव्यांचे अर्थ जाणून घ्यायला, या सगळ्या गोष्टी करायला. तसं आपल्यालाही ती आवड निर्माण झाली पाहिजे की बाबा ठीक आहे, आपण एखाद्याचं ऐकलंय ते सांगतो, पण ते वास्तवामध्ये आहे का, किंवा ते कशा प्रकारे आहे, या सगळ्या गोष्टी आपण गाथा उडून, ज्ञानेश्वरी उघडून पाहिल्या पाहिजेत. आणि ऑब्व्हियसली जे की नॉन वारकरी लोक हे व्हिडिओ पाहतात किंवा या क्षेत्राशी कनेक्टेड नाहीत ते लोक हे व्हिडिओ पाहतात, नक्कीच या ज्ञानेश्वरी गाथा वाचा. खरं तर मागे एका व्हिडिओमध्ये आपला विषय झाला होता की ते ग्रंथ बसलेत आपल्या प्रॉब्लेम्स किंवा आपल्याला उद्धरून नेण्यासाठी, ते ग्रंथ सोल्युशन घेऊन बसलेले आहेत, फक्त आपल्याला तिथवर जाण्याची एक वेळ आहे आणि ती वेळ जितक्या लवकर येईल तितक्या लवकर आणण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच त्याच्यामधून आपल्याला फायदाही होईल आणि आपल्या जीवनावर परिणामही होईल. तेव्हा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर शेअर नक्की करा. पुढे एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये, एका अशाच आदर्शदायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.